स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर। आज आपण एका अत्यंत संवेदनशील आणि हृदयद्रावक घटनेबद्दल बोलणार आहोत, जी पुण्यातील हिंजवडी परिसरात घडली। एका इंजिनियर तरुणीच्या आत्महत्येपूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे आणि या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे। या व्हिडिओत आपण या घटनेची माहिती घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे विचार आमच्यासोबत शेअर करा। चला सुरुवात करूया। पुण्यातील हिंजवडी जिथे IT हब आहे, तिथे एका तरुणीने आपल्या आयुष्याचा अंत केला। या तरुणीने इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी तोंडावर स्कार्फ बांधला आणि लिफ्टमध्ये शिरली, असं CCTV फुटेजमधून समोर आलं आहे। ही तरुणी एका IT कंपनीत अभियंता म्हणून काम करत होती। या घटनेने हिंजवडीसह संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आत्महत्या आहे आणि त्यांनी तपास सुरू केला आहे। पण या घटनेच्या मागे नेमकं कारण काय होतं याबद्दल अजूनही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। या घटनेपूर्वीचं CCTV फुटेज समोर आलं आहे, ज्यामध्ये ही तरुणी तोंडावर स्कार्फ बांधून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे। हे फुटेज पोलीस तपासात महत्त्वाचं ठरलं आहे। पोलिसांनी सांगितलं की त्यांना या प्रकरणात काही संशयास्पद गोष्टी आढळलेल्या नाहीत, पण तरीही ते सर्व बाजूंनी तपास करत आहेत। या तरुणीच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संपर्क साधून पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत। पण प्रश्न असा आहे की अशा घटना का घडतात आणि आपण यातून काय शिकू शकतो? आजच्या धकाधकीच्या आयुष्यात विशेषतः IT क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांवर खूप तणाव असतो। कामाचा दबाव, वैयक्तिक आयुष्यातील अडचणी आणि कधीकधी मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष, हे सगळं मिळून अशा दुःखद घटना घडतात। या घटनेने आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे, आपल्या आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधणं, त्यांच्या भावना समजून घेणं किती महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला मानसिक ताणतणाव जाणवत असेल तर कृपया मदत घ्या। मानसिक आरोग्य हा काही लपवण्याचा विषय नाही। आपण सगळे मिळून एकमेकांना आधार देऊ शकतो। मित्रांनो, या घटनेने आपल्याला अंतर्मुख करायला लावलं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा परिस्थितींना कसं सामोरं जाता? कमेंट सेक्शनमध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील।